भाग 6 कॉर्नर सीट एक स्पर्श. थम्सअप पीत पीत तो जरा विचार करू लागतो. ती त्याच्याकडून थम्सअप घेते. त्याच स्ट्रॉने स्वतः पिऊ लागते. ती त्याच्याकडे बघते. तो शांतपणे मूव्ही बघत असतो. थम्सअप बाजूला ठेवते. त्याच्या हातावर हळूवार स्पर्श करते. मोराचा पीस हातावरून फिरवावा तसं त्याच्या हाताला जाणवू लागतं. तो तिच्याकडे बघतो. ती हात मागे घेते. तो जरा गोंधळतो. दोघांच्यात असलेले ते हँडल ती मागे करते. दोघांमधली जवळीक अजून वाढली. ती त्याच्या कपाळावर, गालावर, मानेवर चुंबन घेते. ओठांकडे वळते. त्याची किंचित वाढलेली दाढी आणि मिशी तिला जाणवू लागते. तिच्या लिप बामच्या स्ट्रॉबेरी फ्लेवरचा जरा जरा सेंट येऊ लागतो. तिच्या टॉपचा गळा किंचित मोठा होता. नजर मानेच्या खाली जाऊ लागली की तिच्या सौंदर्याचं दर्शन घडे. तो उत्तेजित होऊ लागला. त्याची धडधड वाढू लागली. शर्टच्या आत हात टाकीत तिने आपला हात त्याच्या डाव्या छातीवर ठेवला. हृदयाचे ठोके तिला जाणवू लागले. त्याचे डोळे पुन्हा लालसर झाले. ते एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागतात. दोघांचेही श्वास वाढू लागतात. दोघांचे ओठ एकमेकांना टेकतात. ओठावर ओठ, ओठात ओठ, खुले ओठ, ओठांच्या मिठीत ओठ. वेग वाढू लागला. घोटे फिरू लागतात पाठीवरून. जिभेची भेट. जणू हरपलंय सारं. अतृप्त जीवांसोबत कुठल्या तरी अज्ञात दुनियेत, जिथे फक्त दोघीच होते आणि शरीर जी साद घालतात एकमेकास. अचानक त्याचा हात तिच्या खांद्यावरून खाली येत छातीशी येऊन थबकतो. ती थांबते. ऐन रंगात आलेले हवंहवंसं वाटणारं युद्ध थांबलं. तो भानावर येऊन त्याला परिस्थितीची जाणीव होते. उत्कट इच्छा तशीच मनात. ती त्याच्या डोळ्यात पाहत होती. तिचं स्मितहास्य पुन्हा एक नॉक. गळ्यातून आत प्रवेश करत तो बेभान होतो. तो तुटून पडतो. तिची बोटं त्याच्या केसातून फिरू लागतात. तो भागवू लागतो. त्याला लागलेले तहान बेधुंदपणे आगीचे तांडव पेटतात. इतक्यात धाड आवाज येतो. मूव्ही मधल्या नायिकेची हत्या. दोघेही सावरतात. ती सावरू लागले स्वतःला. हात पोचत नसलेली गोष्ट त्याने तिला सावरून दिली. शेवटी 15 मिनिटे संपूर्ण इमोशनल. त्या 10 मिनिटात ते पूर्णपणे स्थिर होऊन 5 मिनिटं अगोदर बाहेर जाऊ लागतात. अधिक तास येसचे थंड हवेमुळे बाहेरील ऊन प्रखरतेने जाणवत होतं. तिने तोंडाला स्कार्फ बांधला व गाडी काढली. तुला कुठे सोडू? ती कॉलेजच्या अलीकडेच सोड. गाडीवर जाताना पुन्हा तिचे केस त्याच्या चेहऱ्यावर उडू लागले. तो मनातून खूप आनंदी होता. प्रणतीही मनातून खूप आनंदी होती. आजची गोष्ट तिला अनपेक्षित होती. कधी कधी आयुष्यात काही गोष्टी परिस्थितीवर सोडून द्यायच्या असतात. क्षण चांगले की वाईट, योग्य की अयोग्य हे आपल्याला ठरवणं कठीण असतं. आशुतोषचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणावर जागा झाला होता. त्यानंतर अशाच काही परिस्थितीतून जात त्याच्या आयुष्यातील कित्येक मुली आल्या आणि गेल्या. कित्येक मुलींसोबत तो कॉर्नर सीटवर मूव्ही बघायला गेला असेल. पण आयुष्यात पहिल्यांदाच जिच्यासोबत कॉर्नर सीटवर बसून मूव्ही बघितला ती प्रणती त्याच्या हृदयाच्या कॉर्नर सीटवर कायमच बसलेली होती. अहो, मी काय विचारते, हे पाठीवर व्रण कसले तुमच्या? काय आगाऊपणा केला होता लहानपणी? सांगा तर. मधुचंद्राच्या रात्री पाठमोरी आशुतोषला त्याच्या बायकोने विचारलं.